बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। 8 इंच रुंद आणि 18 इंच लांबीचा हा नॉन पीस घेतलेला आहे। त्याचबरोबर हे ब्लाउज पीसमधून एक कट करून घेतलेले आहेत आणि एक प्लेन कापडाचा पीस त्यातूनच घेतलेला आहे। आता हा नॉन अर्ध्यावरती फोल्ड करून आपण अर्ध्यापर्यंत हे ब्लाउजचे काट जोडून घ्यायचे आहेत आणि अर्ध्यावरती प्लेन पीस यावरती जोडून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण हा पीस यावरती ठेवून तिन्ही बाजूंना शिलाई करून घ्यायची आहे। आता आपला हा अखंड एक पीस तयार झालेला आहे। आता आपण यासाठी एक पॉकेट तयार करणार आहोत। त्यासाठी वरच्या बाजूने 2 इंचावरती आपण एक खूण करून हा भाग कट करून घेऊया। आता हा भाग कट केल्यानंतर यावरती 8 इंच लांबीची ही चेन उलट ठेवायची, शिलाई करून घ्यायची आणि एक दाबटीप घालून घ्यायची। पुन्हा हा छोटा पीस आपण यावरती ठेवून शिलाई करायची आणि दाबटीप घालून ही चेन जोडून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये रनर पण ॲड करून घेतलेला आहे। आता आपण हे पॉकेट तयार करण्यासाठी 8 इंच रुंद आणि 9.5 इंच लांबीचा हा एक पीस घेतलेला आहे। खालच्या बाजूने तो आता आपण अर्धा इंच असा फोल्ड करायचा आणि याला चारही बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे। आता आपले हे पॉकेट तयार झालेले आहे। बंद तयार करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी 2.5 इंच रुंद आणि 44 इंच लांबीचं कापड, अर्धा इंच रुंद आणि 44 इंचचं हे नॉन ओव्हन घेतलेलं आहे। अशा प्रकारे हे नॉन ओव्हन या कापडामध्ये ठेवून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचं आणि दोन्ही बाजूंनी या बंदाला शिलाई करून हा बंद तयार करून घेतलेला आहे। आपण बंद जोडण्यासाठी अर्धा इंच अंतर साईडने सोडायचं आहे आणि त्याच्या विरुद्ध बाजूला दुसऱ्या साईडने हा बंद पण अर्धा इंच अंतर सोडून जोडून घ्यायचा आहे। आता हे बंद जोडून झाल्यानंतर आपण चेन जोडून घेऊया। वरच्या बाजूला चेनचे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून उलट ही चेन यावरती जोडून घ्यायची आहे। त्यानंतर ही चेन आता आपण फोल्ड करून बंद बाहेरच्या बाजूला ठेवून दोन्ही बाजूंना दाबटीप घालून घेतलेली आहे। आता आपण या मोठ्या पॉकेटला रनर अटॅच करून घेऊया। त्यासाठी आपण हा रनर एकदा ओवून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपण हा रनर ओवून मध्यावरती आणून ठेवायचा आहे। आता आपण ही बॅग उलट करून साईडचे भाग शिवून घेणार आहोत। आता या दोन्ही बाजूंना आपण शिलाई करून घ्यायची आहे। या बाजूंना शिलाई केल्यानंतर आता आपण 1.5 इंच रुंदीची ही पट्टी घेऊन अशा प्रकारे दोन्ही बाजूंना फोल्ड करून साईडचे दोन्ही भाग आपण बंदिस्त करून घेऊया। आता हे साईडचे दोन्ही भाग बंदिस्त झालेले आहेत। आपण आता ही बॅग सुलट करून घेऊया। सुलट केल्यानंतर खूपच सुंदर आपली ही साईड पर्स तयार झालेली आहे। आपल्या बॅगला 2 कप्पे तयार झालेले आहेत। एक मोठा आणि एक साईडचा कप्पा आहे। यामध्ये आपण भरपूर साहित्य ठेवू शकतो। सुट्टे पैसे किंवा मोबाईल फोन, हेडफोन वगैरे। छोट्या साहित्यासाठी आपली ही बॅग खूपच सुंदर तयार झालेली आहे। व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ही साईड पर्स नक्की शिवून बघा। धन्यवाद।